नमस्कार, जय हिंद, जय भारत। और आज मराठी भाषा और मराठी लोगों का सम्मान करना ये मेरा काम है, इसलिए पीएसके न्यूज पे अब आपको मराठी में भी खबरें। नमस्कार, मी रोहित गिरी, आपल्या सर्वांचं स्वागत पीएसके न्यूजमध्ये। त्याचबरोबर आपल्याबरोबर आज विनोद शर्मा देखील आहेत आणि आज आपण आहोत कुंभारपाडा येथे, पालघर जिल्हा। आणि आज आदिवासी दिवस असल्यामुळे आपल्या पालघर जिल्हा हा मुख्यतः आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो। तर ह्या जिल्ह्यात आजचा जो दिवस आहे अतिशय उत्कृष्ट आणि जोशमध्ये हा दिवस आज साजरा केला जात आहे। आज आपल्याबरोबर कुंभारपाड्यातील काही लोक, बरपाड्यातील काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। तर काय सांगाल आज आदिवासी आमचा आदिवासी दिवस आम्ही साजरा केला। आम्ही आता गडगावरून निघालो आणि कुंभारपाड्यामध्ये आलो आहे आणि बरपाड्यामध्ये जाणार आहेत, तर तिकडनं समाप्त करणार आहे। आपण काय सांगाल की आज आदिवासी दिवस आहे त्याबद्दल आपले आज भरपूर तरुणाई देखील आहे याबरोबर, तर यांना काय सांगाल? हा आदिवासी जागतिक दिन आहे। हा 1994 मध्ये हा संयुक्त राष्ट्राने हा घोषित केला। त्याच्यानंतर हा देशामध्ये नाही तर अख्ख्या वर्ल्डमध्ये पूर्ण हा साजरा केला जातो। आणि या निमित्ताने आम्ही आपला सिरगाव आणि भाटपाडा हे दोन महसूल गाव मिळून आम्ही हा जागतिक दिन आम्ही साजरा करतो। हा आमचं दुसरं वर्ष चालू आहे। मी आता पाहतोय की ही अशी भव्य दिव्य अशी आपण रॅली जी काढलेली आहात, तर यामध्ये आपल्याबरोबर कोण कोण आहेत? यामध्ये फक्त आमचा आदिवासी समाज असून सुद्धा इथले स्थानिक भूमिपुत्र व इतर समाजाचेही लोक आहेत। आणि या दिवसाची महत्त्व आमच्या युवा पिढीला कळू, आमच्या बिरसा मुंडा असे अनेक क्रांतीवीर होऊन गेले, त्यांचा मान कसा राखला गेला पाहिजे, त्यांचे जे संस्कार आहेत ते आपल्याला कसे झाले पाहिजे, ह्या मेन रॅलीचा उद्देश आहे। तर त्याचबरोबर आपला जो आता आदिवासी समाज आहे याबद्दल आपल्या सरकारकडे काही मागण्या आहेत का, काही त्यांच्याकडे अपेक्षा आहेत का? हा भरपूर मागण्या आहेत। आम्ही प्रयत्नही करतो सरकारच्या माध्यमातून। ज्या आदिवासी समाजाच्या योजना ज्या आलेत त्या योजनेसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो आणि त्या मला काही प्रकारे मिळतात बे। आणखी आपला जो आदिवासी समाज आहे हा अजून पुढे जावा ह्यासाठी जो आपण सर्वांनी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभार। आणि आज जो आपण ही जी रॅली केलेली आहे अशीच रॅली आणि अशीच सर्व युवा असंच पुढे जात राहावं हीच आमची ही अपेक्षा आहे। थँक्यू, धन्यवाद। तर आपण पाहत आहात की कुंभारपाडा येथे अशी भव्य दिव्य रॅली ही निघलेली आहे, बरपाडावरून निघलेली आहे। आणि कुंभारपाडा येथे आलेले नाही, इथे भरपूर जण आहेत, युवक आहेत। आता आपल्याबरोबर अधिकारी, आपले पदाधिकारी जे आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याशी बोलले आहेत। आता इथं सर्वजण नाश्ता वगैरे करत आहेत, इथं महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आज ह्या रॅलीमध्ये आदिवासी लोकांनी आपला सहभाग घेतलेला आहे, तेवढ्याच जेवढी पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त महिला आहेत। आणि आज या आदिवासी महिला ज्या आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या आधुनिक जमान्यात चालत आहेत। तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करू, काय सांगाल ताई? जसा आदिवासी दिन हा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज राबवला जातो आणि आदिवासी दिवस हा आदिवासी लोकांसाठी त्यांचा खूप महत्त्वाचा आहे। आणि वर्षून वर्ष हा आदिवासी दिन राबवला जाईल आणि आपल्या आदिवासी मध्ये क्रांतीवीर झालेले बिरसा मुंडा आणि नांग्या कातकरी यांनी आपल्या देशासाठी आपले प्राणाची बलिदान दिले आणि त्याच्यामुळे आपल्या आदिवासी समाज लोकांना जंगलामध्ये जाऊन लाकडांचं आणि काय ते औषधी फळं वगैरे काय असतील त्याच्याने उत्पन्न घेऊन आपल्या पहिल्या आदिवासी लोक आपले पोट भरायचे। आणि अशा याच्याने आम्ही आज 9 ऑगस्ट आज आदिवासी दिन म्हणून साजरा करत आहोत। आणि याच्या पुढेही आम्ही करू। आज कुंभारपाडा इथे सर्वांना नाश्त्यासाठी आज दिलेलं आहे आणि मोठ्या संख्येने आज आदिवासी लोक मोठ्या उत्साहाने आज आदिवासी दिन साजरा करत आहेत। आज अजून एक म्हणणं की आज आदिवासी दिवस असताना आपण बऱ्याच महिला आज इथे आलेल्या आहात, तर काही अपेक्षा आहेत का सरकारकडून? सरकारकडून ज्या महिलांच्या बऱ्याचशा म्हणजे ज्या योजना असतील किंवा काय ज्या महिलांना गरजा आहेत किंवा ज्या आपल्या रोजच्या गरजा आहेत आपल्या घरासाठी ज्या लागतात त्या तर सरकारकडून आम्हाला पाहिजेतच। आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं आम्ही सांगू, कारण की 1993 सालापासून हा दिवस घोषित केला आणि आज तो आदिवासी समाज हा पालघर जिल्ह्यामध्ये
पूर्ण आदिवासी भागामध्ये पूर्ण हा जल्लोष साजरा केला जातो आणि आदिवासी हा जंगलामध्ये राहून पूर्ण निसर्गाचं रक्षण करतो आणि झाडं फुलं पानं सगळं व्यवस्थित ठेवतो आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह करतो आदिवासी हा आणि निसर्गाची सुद्धा हे करतोय. त्यामुळे आदिवासी हा आधी म्हणजे सुरुवातीचा रहिवासी हा आदिवासी आहे. त्यामुळे आदिवासीला खूप म्हणजे आजच्या दिवसाला महत्त्व आहे असं मी सांगेन. आणि तर आता सध्या काळात आधुनिकीकरण खूप वाढत आहे आणि आजची मुलं आपली अजून काही खेडोपाडी अशी आहेत जिथं आदिवासी आहेत पण तिथवर अजून सरकार पोहोचलेलं नाही. तर आपण काय सांगाल का याबद्दल? त्यांना आम्ही असं सांगू की मुलं जी आहेत ती सगळ्यांनी जे युवा पिढी आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणजे असे पुढे यावं. म्हणजे खेड्यापाड्यात जे आहेत ते पुढे येऊन असं नेतृत्व करावं जेणेकरून घरात न राहता खेड्यात न राहता, कारण की तो जमाना आणि आताचा जमाना खूप बदलला आहे आणि मुलं मुलींनी सगळ्यांनी पुढे आणि आता ते झालं आहे. कारण की भरपूर म्हणजे अशी लोक आहेत आदिवासी समाजाची ती पुढे आल्यात. म्हणजे आता घरात घुसून राहण्यासारखी नाही. महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करतात आणि प्रत्येक गोष्ट महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करतात आणि त्या पुढेही करतील. त्यांच्या सुधारणा अजून येईल असं आम्ही सांगू. बरं, माझा प्रश्न तुमच्याशी आहे की आत्ता तुम्ही पाहतात की तुम्ही पहिले कसे होता आणि आत्ता ह्या जो फरक आहे याबद्दल काय सांगा? पहिलं म्हणजे होतं तसे आता पुढे आलो आम्ही. माघारी होतो आता पुढे आलो आदिवासी. या गोष्टीचा आनंद आहे का नाही? हो. हे जे आज सर्व जे तुम्ही पाहताय की ही मुलं जी आज लहान होती आज तुमच्या बरोबर आहेत आणि खूप पुढे जातात, ह्या गोष्टीचा तुम्हाला आनंद आहे. तर असाच पुढे चालत राहावा हीच गोष्ट. तर आपण पाहिलं की आज आपल्याबरोबर सर्वांनीशी चर्चा केली. महिला युवक आहेत, अध्यक्ष आहेत इथले, यांच्याशी आपण एक साधारणतः चर्चा केली आणि आदिवासी समाज जो आज एकवटला आहे. आज जागतिक आदिवासी दिन असून या दिवशी विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जात आहेत आणि हे कार्यक्रम एवढ्यासाठीच की प्रत्येक आदिवासी हा जागा व्हावा, तो आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लढावा. तर मी रोहित गिरी, PSK न्यूज, विनोद शर्मा सगट, कुंभारपाडा. PSK न्यूज, मी रोहित गिरी, कुंभारपाडा, विनोद यादव यांच्यासोबत.